नमस्कार, मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे प्रेमविवाहात सफलता मिळण्यासाठी काय करावे। फ्रेंड्स, बऱ्याच वेळा आपण प्रेमात पडतो। तुम्ही अविवाहित तरुण तरुणी असाल आणि एकमेकांच्या प्रेमात पडलेले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। प्रेमात पडलेली अविवाहित जोडप्यांना एकमेकांशी प्रेमविवाह करायचा असतो। दोघेही एकमेकांवर एवढे प्रेम करत असतात की ते एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत। अशा वेळी त्यांच्या या खऱ्या प्रेमात बिब्बा घालणारे काही कमी नसतात। कधी मुलगा मुलगी दोघे एकमेकांना अनुरूप असूनही कधी दोघांच्या घरच्या दुश्मनीमुळे घरचे त्यांच्या लग्नाला परवानगी देत नाहीत, विरोध करतात। तर कधी कधी मुलीच्या घरच्यांशी शत्रुत्व असलेले कोणीतरी त्या मुलीबद्दल मुलग्याच्या घरच्यांना काही नसलेल्या वाईट गोष्टी सांगून लग्नात अडथळे आणतात। तर काही ठिकाणी मुलीच्या घरच्यांना मुलाबद्दल काहीतरी वाईट सांगितले जाते आणि लग्नात अडथळे आणले जातात। काही ठिकाणी तर त्या मुलग्यावर किंवा मुलीवर एकतर्फी प्रेम करणारे, त्यांचेच मित्र म्हणवणारे पण निनावी फोन करून किंवा पत्र पाठवून त्या मुलामुलीबद्दल गुपचूपपणे काहीतरी खोट्या गोष्टी सांगून लग्नात अडथळे आणले जातात। फ्रेंड्स, अशा प्रकारे अनेक अडथळे त्या एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या त्या प्रियकर प्रेयसीच्या जीवनात येतात आणि त्यांचे एकमेकांवर खरे प्रेम असूनही ते एकमेकांपासून दुरावले जातात। फ्रेंड्स, अशा प्रकारे प्रेमात येणारे अडथळे दूर करून खऱ्या प्रेमिकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांचा प्रेमविवाह सफल होण्यासाठी मी आता जो तोडगा सांगत आहे, जो उपाय सांगत आहे तो करा। या उपायामुळे तुमच्या प्रेमात बिबा घालणाऱ्यांचे सर्व प्रयत्न हाणून पडतील आणि तुमचा प्रेमविवाह सफल होईल। फ्रेंड्स, करायचं काय आहे नीट समजावून घ्या। प्रियकर आणि प्रेयसी या दोघांनीही आपापल्या घरी हा उपाय करायचा आहे। आणि हो, आपण हे का करतो, कोणासाठी करतो, काय करतो हे मात्र कोणाला सांगू नका। फक्त मी देवाची प्रार्थना करतो, देवाची पूजा करते एवढंच सांगा। आता काय करायचं आहे ते ऐका। एका महिन्यात 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष किंवा शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष। यापैकी शुक्ल पक्षातील गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी नारायणाचा एक फोटो किंवा मूर्ती आणा, काहीही चालेल। त्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या गंध, अक्षता, फुले, धूप, आरती वगैरे दाखवून पूजा करा। काहीतरी गोड नैवेद्य दाखवा आणि लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर बसूनच स्फटिकाच्या माळेने ओम लक्ष्मीनारायणाय नमः, 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 ओम लक्ष्मीनारायणाय नमः या मंत्राचा 3 माळा जप करा। माळ स्फटिकाची हवी आणि ती 108 महिन्यांची माळ असते, 108 महिन्यांची हवी। असं
3 माळा जप करायचा आहे। शुक्ल पक्षातील प्रत्येक गुरुवारी फक्त हा जप करायचा आहे आणि 3 माळा जप करून झाल्यानंतर तुमच्या प्रेमविवाहात सफलता मिळण्यासाठी लक्ष्मीनारायणाला प्रार्थना करा। हा जप फक्त शुक्ल पक्षातील गुरुवारीच करायचा आहे, असे 3 महिने करायचे आहेत। यामुळे काय होईल? यामुळे प्रेमविवाहातील सर्व अडथळे दूर होतील आणि प्रेमविवाहात सफलता मिळेल याची 100% खात्री बाळगा। फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबा। फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।